बोला यमाय वागाय तुकायचा, बोला यमाय वागाय तुकायचा, बोला शिव शंभो. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिवरी या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 9 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं, हे मैदान कसं आहे आणि या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत आणि बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? विकास लिंबोरे. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले, कुणी आयोजित केले आणि कुठं संपन्न होणार आहे? मैदान शिवरी यमाय माता अष्टमी उत्सवानिमित्त 9 तारखेला शिवरी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. बरं, ह्या भागाला काय म्हणतात, हा कुठला परिसर आहे? पिराचा माळा म्हणतात. बरं, आणि कुणी आयोजित केले? बाप्पू लिंबोरे. बरोबर, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुस आहे? एक आदत एक बैल मैदानाचं स्वरूप आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची परवानगीची प्रोसेस उद्याच्याला आपल्याला फायनल रिपोर्ट म्हणजे परवानगी भेटणार आहे. बरं, ते उद्या आपल्याला पाहायला मिळेल. हो. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं याची पाहणी करण्यात आली का? हो, आलेली आहे. बरं, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. या ठिकाणी मैदानाचं प्रथम बक्षीस 1,11,000 मानाची ढाल, 2 नंबरला 75,000, 3 नंबरला 51,000, 4 नंबरला 41,000, त्याचप्रमाणे 5 नंबर 31,000, 6 नंबर 21,000 आणि 7 नंबरला 11,000 रुपये या ठिकाणी. बरं, आणि आता प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1100 रुपये आहे. बरं, हे झाली मेन बक्षीस. क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि मानाची ढाल. हां, आणि मेगा फायनल? मेगा फायनलला 1,000 रुपये. क्वार्टर फायनल पळवला जाईल का? क्वार्टर फायनल नाही पळवणार, मेगा पण नाही. बरं, तर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो हो. बरं, काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये? बैलगाडी चालक आणि मालकांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून मैदानाचा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. मैदान रीतसर पार पडलं जाईल. बरं, चालते. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत या मैदानाचे प्रमुख आयोजक बापू लिंबोरे. बापू नमस्ते. नमस्ते. बापू, काय सांगाल, पुन्हा एकदा शिवरी गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन नियोजन करण्यात आलंय, कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आली? मैदानाचं आयोजन नियोजन म्हणजे मी स्वतः बैलगाडा मालक असल्यामुळे मला बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने पळायला फाट्या पाहिजेत ह्या पद्धतीने सगळ्या सामान्य बैलगाडी मालकांचा विचार करूनच त्या पद्धतीने योग्य फाट्या पाडून सगळं योग्य पद्धतीने केलेलं आहे. आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान आहे काळवटीचं, म्हणजे थोडक्यात ह्याचं आहे, म्हणजे आपलं काळच रान काळी आहे माती. आणि रेवटा बिवटा असं काही नाही, आपलं मिडियम साईजचं. बरं, आता मैदानामध्ये एकूण फाट्या किती आहेत? मैदानामध्ये एकूण 10 फाट्या आहेत. बरं, आणि फाटीच्या आतमधलं अंतर किती? फाटीच्या आतमधलं 13 फूट अंतर आहे. परफेक्ट टेपने मोजलंय का? हा, परफेक्ट टेपने मोजून 13 फूट आतलं अंतर आहे आणि मैदानाची लांबी ही 750 फूट आहे. परफेक्ट टेपने मोजलाय पल्ला. परफेक्ट टेप. आता त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 1% खालून 100 फुटाचं बॅरिकेड आहे, वरून 150 फुटाचं आहे. बरं, त्याचबरोबर हे मैदान कुठं आहे, ह्या ठिकाणाला काय नाव आहे आणि कुठून कसं यायचं? मैदान हे आपलं खळद हद्दीमध्ये मोडतं, पण आपल्या शिवरी गावाच्या लगतच शिवरी आणि खळदच्या बॉर्डरवरती आहे. बरं, कसं यायचं शिवरीत आल्यानंतर? शिवरीत जेजुरी साईडनी, फलटण साईडनी ज्या गाड्या येणार आहेत त्या साईडनी शिवरीमधून आतमध्ये घुसलं तरी मैदानावरती येतं. आणि ज्या इकडून बोर भागातून किंवा खालून पुण्याच्या साईडनी मुळशीतून गाड्या येणार आहेत त्यांना वीर पाटीवून वीरच्या रोडने आल्याच्या नंतर पिंपळे गावाच्या तिथून पण आतमध्ये येता येतं. बरं, आता या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, ह्याच्यामध्ये निकाल रेषेच्या समोर साधारणतः 250-300 फुटावरती एक विहीर आहे. त्यानंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी दक्षिणेच्या बाजूला विरुद्ध बाजूला एक विहीर आहे. त्यानंतरनं मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला सुट्टीच्या ठिकाणी एक विहीर आहे. त्यानंतर मध्यंतरी आल्यानंतर पश्चिमेच्या बाजूला अजून एक विहीर आहे.
निकाल रेषेसमोर एक जी मेन आहे ती आहे, त्याच्याच बाजूला दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये अजून एक विहीर आहे आणि पूर्वेच्या साईडला 1-2 विहीर आहेत. ज्या आजूबाजूच्या जेवढ्या विहिरी आहेत त्यांचं कसं कसं नियोजन केलं? आता आता ह्या ज्या 5 विहिरी आहेत हा. ह्याच्यामध्ये फक्त एकाच विहिरीची अडचण येते, म्हणजे मैदानाच्या समोरच्या बाजूला तिला आता पूर्णपणे अगोदरच पूर्ण पॅक करून केलेली आहे. बरं. आणि ती विहीर काय जास्त खोल नसून एक पारसाची विहीर आहे, म्हणजे आपलं डबर टाईप. हा. तिला पण आम्ही पूर्णपणे 3-4 ट्रॉल्या लावून पूर्ण पॅक करणार आहे. आणि ज्या साईडच्या विहिरी आहेत त्या पाठीमागल्या साईडला आहेत, तरी पण आम्ही तिथे ट्रॅक्टर लावून त्याचं पूर्ण नियोजन करणार आहे. सगळ्या विहिरींना सगळ्या विहिरींना ट्रॅक्टर पूर्णपणे असणार. कुठल्याही पद्धतीचा अपघात होऊ नये, त्याचबरोबर बैलांना दुखापत होऊ नये, हा. ह्याची संपूर्ण ती खबरदारी घेतली जाईल का? स्वतः मी बैलगाडी मालक असल्यामुळं असं कुठल्याही प्रकारचं हे होणार नाही, त्या पद्धतीने मी पूर्णपणे हे करणार. बर मित्रांनो आणि बैलगाडी मालकांनो, या मुलाखतीच्या माध्यमातून ह्या मैदानाची काय सत्य परिस्थिती ती आम्ही सांगितलेली, आयोजकांनी सांगितली आणि आम्ही पण दाखवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्या पद्धतीने बैलगाडी मालकांनी नियोजन करायचं आहे. बरं, त्यानंतर ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हा, पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हा, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पण त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे. हे जे मैदान आहे ते तुमचं शेतीमध्ये आजूबाजूला शेती पिकते, तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय अडचण आहे का? आजूबाजूच्या शेतकऱ्यांची सहमती घेतलेली आहे. कोणाचं काही नुकसान झालं तर आपण त्यांना ते भरपाई करून देणार आहे. पण बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे माझी, की बैलगाडी मालकांनी जेव्हा पळून येतात गाड्या त्या गेल्याच्या नंतर काय अडचण नाही, पण स्वतःहून कुणी शेजारच्या शेतात सीताफळाच्या बागात बैल बांधून त्यांचं झाड मोडणं किंवा काय करणं असं कुठल्या बैलगाडी नुकसान करू नये. कारण मैदानाच्या पुढे फाटी संपल्याच्या नंतर कमीत कमी 8 ते 9 एकराचं जागा आहे मोकळी अख्खी. पुढं मैदानाच्या पुढल्या बाजूला मोकळी जागा आहे, त्यांनी जेणेकरून शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही. बैलगाडी मालकांनी काळजी घ्यावं. ह्या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडी अडचणी आहेत, अडथळे आहेत, ते मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? योग्य ते बंदोबस्त केला जाणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, त्याचा योग्य तो उपयोग करून त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल का? योग्य ती काळजी घेतली जाणार. बरं, खाली सुट्टीला पट्टी आहे, सुट्टीला पट्टी आहे. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहिजे? कालदास आप्पा घाटे. त्याचबरोबर निकाल रेषेवरती कॅमेरे आहेत का? आहेत. किती आहेत? दोन्ही साईडला. खाली सुट्टीला किती कॅमेरा आहे? एक कॅमेरा. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन प्रवीण घाटे करणार आहेत आणि त्यांच्या जोडीला त्यांचं कोण सहकार्य असतील ते. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीने होईल का? हा, पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे जे नियम अटी आहेत, पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीने जे मैदान होत आहे. बरं, त्याचबरोबर दुसरं म्हणजे मैदान सुरू झाल्यानंतर सकाळी त्या दिवशी मैदान सुरू होण्याच्या अगोदर लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालं की या मैदानाच्या सगळ्या नियमाटींचा पुकार दिला जाईल का? हा, सगळ्या अटींचा नियम पुकार दिला जाणार आहे. आता तुम्ही हे आदतचं मैदान घेताय त्यामुळे सगळ्या आदतचे नियम अटी इथं लागू असतील का? हा, सगळ्या लागू आहेत. त्याचबरोबर आदतचं मैदान आहे त्यामुळे दाताच्या संदर्भातलं काय ऑब्जेक्शन असेल तर काय सांगाल? अदुकरच काय सांगाल मैदान सुरू होण्याच्या मैदान चालू व्हायच्या अगोदर ते सांगितलं जाईल की समजा जर एखाद्या वासराचा दात हलत असेल किंवा त्या दिवशी पडलेला जर त्यांच्या म्हणजे आपल्या निदर्शनात आलं, आपल्याला कळतं की बाबा हा आत्ताच दात पडलेला आहे, तसं काय आढळलं तर त्या बैलगाडी त्यांना मालकाला दाखवायची विनंती करताल का नाही हा, सकाळी? ते त्यांनी दाखवलं तरच तिथून पुढे, ज्यांनी अगोदर नाही दाखवलं पळायच्या अगोदर तर आपण काय करू? निकाल देणार नाही देणार. चालतंय. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? ऑनलाईन नोंद आता बऱ्यापैकी झालेली आहे, राहिलेली होत्या. आपल्याला काही जास्त गाड्या पळवायच्या नाहीत, एक 300-350 गाड्या पळवायच्यात. बरं, आणि मैदानाचं स्वरूप असं राहणार आहे, सकाळच्या 8:30 वाजता पहिले 10 गट खाली पळायला जाणार आहे. आणि फायनल किती वाजेपर्यंत होईल? फायनल आपल्याला 3-3:30-4 वाजेपर्यंतच्या आतमध्ये पावसाचं वातावरण असल्यामुळे लवकर करायचं. बापू, आता मैदानाचं काम सुरू आहे तर खालचं जे सुट्टीच्या ठिकाणचं जे वरंब आहे किंवा खाली म्हणजे सुट्टीच्या माग आहे सुट्टीच्या ठिकाणी, ती कधीपर्यंत काम पूर्ण होईल? आज संध्याकाळीच या मैदानाच्या फाटीवरती सगळीकडे पाणी बिनी मारून परत ते खाली जे भरावा तिथं लेवल नव्हती म्हणून ते काढायचं काम आज संध्याकाळीच पूर्ण होईल. मित्रांनो, जे हे बाईट बघतायत तर खाली सुट्टीच्या ठिकाणचं अजून काम सुरू आहे. आतापर्यंत या मैदानाचं 80% काम झालेलं आहे. 23% काम झाल्यानंतर आपल्याकडनं फोटो प्रसिद्ध करण्यात येतील आणि परवानगी मिळाल्यानंतर परवानगीचे फोटो सुद्धा जाहीर करण्यात येतील का? 8 तारखेला फोटोचे मैदानाच्या परवानगीचे व्हिडिओ फोटो पडतील. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. चालते. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? ज्ञानेश्वर लिंबोरे. बरं दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा शिवरी गावामध्ये भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. संध्याकाळपर्यंत सगळं 100% तयारी होईल. महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालकांना विनंती आहे की भरपूर संख्येने
उपस्थित राहा. चालते.